श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे एकादशी. तर एकादशीचं बहुतेक आपल्यापैकी बऱ्याचशा जणांचं व्रत असतं. तर बघा, ते एकादशीचा जो व्रत आहे ते श्री विष्णूजी यांना समर्पित आहे. परंतु कोणी आपल्यापैकी बहुतेक जण कोणी श्रीराम यांच्या नावाने धरतं, कोणी व्यंकटेशांसाठी धरतं, कोणी बालाजीसाठी धरतं, कोणी पांडुरंगासाठी धरतं. तर ओव्हरऑल हे सगळे विष्णूजीचेच रूप आहेत. परंतु मला आणखीन एक छोटीशी गोष्ट तुमच्याशी शेअर करायची मित्रांनो. एकादशी जी आहे, आणखीन एक देव आहे त्यांच्यासाठी स्पेशली खूप मान्यता ठेवते. एकादशीचा जो उपवास आहे, जे त्यांचे जे सेवक आहेत त्यांच्यासाठी खूप मान्यता ठेवते, आणि ते म्हणजे खाटूश्याम बाबा. खाटूश्याम मंदिरबद्दल तुम्ही ऐकलं असेल. राजस्थानमध्ये आहे खाटू या गावामध्ये. खाटूश्याम म्हणून ते फेमस आहेत. म्हणजे जे खाटूश्याम बाबा जे आहेत, म्हणजे बघा, आता आम्ही खाटूश्याम बाबाच बोलते त्यांना. तर ते जे आहेत ते सुद्धा त्यांची स्टोरी बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल नसेल माहिती नाही, पण एक मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटते त्यांची स्टोरी. हे जे अतिशय आणि लवकरात लवकर भक्तांची प्रार्थना ऐकणारे आणि भक्तांनी जे मागितलं ते देणारे देव म्हणजे खाटूश्याम महाराज, खाटूश्याम बाबा. तर यांची एक स्टोरी मी थोडक्यात सांगते तुम्हाला मला शेअर करावीशी वाटते. मी खूप मानते मी पण त्यांना. तर बघा, खाटूश्याम मंदिर राजस्थानच्या जयपूरमध्ये आहे, आणि जयपूरमध्ये खाटू या गावामध्ये आहे. आणि सीकर तालुक्यामध्ये खाटू या गावामध्ये आहे. तर ते जे आहेत ना खाटूश्याम बाबा, त्यांची एक छोटीशी स्टोरी आहे. महाभारत आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे मित्रांनो. तर ज्यांना लक्षात असेल नसेल माहिती नाही, पण महाभारतामध्ये बार्बरिक म्हणून एक योद्धा होते. ते भीमचा नातू, म्हणजे भीमाचा पुत्र घटोत्कच आणि घटोत्कचचा नातू बार्बरिक हा अतिशय महान योद्धा होता. आणि त्याला देवीकडनं वरदान मिळालेलं होतं. त्याला त्याच्या कर्तृत्वाला बघून आणि तपस्येला बघून देवीने त्यांना वरदान दिलं होतं. 3 बाण त्यांना देवीकडून मिळालेले होते, आणि ते 3 बाण इतके पॉवरफुल होते मित्रांनो की त्या 3 बाणामध्ये संपूर्ण महाभारताचं युद्ध म्हणजे खतम होऊ शकत होतं, फिनिश होऊ शकत होतं. जर का त्यांनी महाभारताच्या युद्धामध्ये पार्ट घेतला असता, दुर्दैवाने त्यांना तो मौका नाही मिळाला त्यांची कला सादर करण्याचा, त्यांचं शौर्य दाखवण्याचा. त्याची एक स्टोरी आहे. जर का त्यांनी महाभारताच्या युद्धामध्ये जर उतरले असते तर युद्ध इतकं मोठं कधी झालंच नसतं. युद्ध ते खतम करून टाकलं असतं त्यांनी, इतके ते पॉवरफुल होते. म्हणजे त्यांना तसं देवीकडनं तो आशीर्वाद मिळालेला होता. पण होतं काय मित्रांनो, ते जे बार्बरिक आहेत ना, जसं महाभारताच्या युद्धाचं जे ऐलान होतं, तर तिथे त्यांना पण असं वाटतं की मी सुद्धा माझी कला दाखवीन, मला सुद्धा माझं शौर्य दाखवायचं आहे. तर ते सुद्धा निघतात की मला पण महाभारताच्या युद्धामध्ये सहभागी व्हायचे. पण असं बोलून ते निघतात. मग त्यांच्या ज्या माता असतात, त्यांच्या माता त्यांना थांबवतात आणि त्यांना बोलतात, तू युद्धामध्ये भाग घ्यायला चाललाय ठीक आहे, पण मला तू एक वचन दे की वाटामध्ये जर का तुला कोणी भेटलं आणि तुला जर का कोणी भेटणार आणि काही मागितलं तर तू त्याला नाही बोलणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ते घरातून निघताना त्यांच्या आईला एक प्रॉमिस करतात की युद्धामध्ये जी सेना कमजोर पडेल, जी बाजू कमजोर पडेल, मी त्यांच्याकडून लढेल. तर ही गोष्ट श्रीकृष्ण म्हणजे साक्षात विष्णूजी यांना माहिती पडते. तर त्यांना माहिती होतं की जर का हा युद्धामध्ये उतरला तर युद्धाचं बॅलन्स बिघडेल, कोणीही युद्ध कधीच संपू नाही शकणार, कारण की त्याने हे ठरवलेलं होतं की जो हारायला लागेल त्याच्याकडनं मी उभा राहीन. तर मग हे विष्णूजींना माहिती पडतं. मग श्रीकृष्ण मग त्यांना आपल्या बुद्धीने त्यांना गाठतात एका ठिकाणी आणि त्यांना बोलतात की तू कुठे चाललाय. तर ते बार्बरिक ते बोलतात की मला पण महाभारताच्या युद्धाचा एक हिस्सा बनायचा आहे, मला पण महाभारताचा एक सहभागी बनायचा आहे, इतिहासामध्ये मला माझं पण नाव दर्ज करायचं आहे. तर ते बोलतात की का तुला असं का करायचं. तर ॲक्च्युली त्यांचं जे बार्बरिक असतात त्यांचं पूर्णपणे जो फोकस असतो, त्यांना माहिती असतं की मी पांडवांसाठी मी लढणार आहे. पण विष्णूजींना श्रीकृष्ण यांना माहिती असतं की
पुढे चालून पांडवच भारी पडणार आहे आणि कौरवांची सेना जी आहे कमजोर पडणार आहे. तर जो का कौरव जो कमी पडले आणि हा जर त्यांच्या बाजूने गेला तर काहीच खरं नाही राहणार. तर मग विष्णूजी त्यांना आपल्या बुद्धीचं ते आपली बुद्धी वापरून विष्णूजी त्यांना बोलतात, श्रीकृष्ण त्यांना बोलतात की मला तुझ्याकडनं एक दान हवं आहे. तर मग ते बोलतात की मागा. आता साक्षात श्रीकृष्ण दान मागतोय तर मग कोण नाही बोलणार. तर मग ते बोलतात की हां ठीक आहे मागा. मग विष्णूजी त्यांना बोलतात की मला तुझं डोकं म्हणजे शीश, तुझं शीश मला दानमध्ये हवं आहे. तर पुढच्या 1च मिनिटामध्ये ते कसलाही विचार न करता ते त्यांचं शीश ते त्यांना त्यांच्या चरणामध्ये ठेवून देतात श्रीकृष्णांच्या. तर ह्या त्यांच्या शब्दाचा म्हणजे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला त्यांच्या शब्दाच्या म्हणजे बोलतात ना शब्दाच्या एकदम त्यांनी जी जबान दिली होती त्यांच्या आईला की त्यांनी एक प्रॉमिस केलं होतं की मला जर का वाटेत कोणी काही मागितलं तर मी त्याला मना करणार नाही. या गोष्टीवरती त्यांनी लक्ष देऊन की आता श्रीकृष्ण साक्षात जगाचे पालनहार मागतायत तर कोण मना करणार त्यांना. तर त्यांनी कसलाही प्रश्न न विचारता ते आपलं शीश कापून श्रीकृष्णांच्या पायाजवळ ठेवता. पण मग ते शीश बोलतं की माझं तर स्वप्न अपूर्णच राहिलं, मलासुद्धा महाभारताच्या युद्धाचं सहभागी व्हायचं होतं, मला ते युद्ध बघायचं होतं, मला त्याच्यामध्ये युद्ध करायचं होतं. मग विष्णूजी बोलतात की ठीक आहे मी तुला दिसेल, तू त्याचा भाग पण असणारच. मग ते त्यांचं जे शीश आहे ते एका पर्वतावरती ठेवतात आणि ते पूर्ण युद्ध ते बघतात. परंतु यासोबतच विष्णूजी त्यांना एक वरदान देतात की कलियुगामध्ये तुला लोक माझ्या नावाने पूजतील. म्हणजे श्याम हे नाव तर श्रीकृष्णाचंच आहे, त्यांचं मूळ नाव बार्बरिक होतं. कलियुगामध्ये लोक तुला माझ्या नावाने पूजतील. आणखीन एक गोष्ट, आणखीन त्याच्यामध्ये एक मोठं त्यांनी वरदान दिलं की जे मी लोकांच्या नशिबात नाही लिहिलं, एखाद्याच्या नशिबात मी ती गोष्ट नाही लिहिली पण त्या व्यक्तीने येऊन ते तुझ्या दरबारात मागितली तर तू त्याला ती देऊ शकतो, इतकी पावर तुझ्यामध्ये आहे असणार आहे. म्हणजे हे वरदान विष्णूजींनी बार्बरिक यांना दिलं आणि त्यांनी तू इथून पुढे तू हारे का सहारा म्हणून ओळखला जाशील. अशी खाटूश्याम बाबा म्हणजे जे खाटूश्याम मंदिर आहे जयपूरचा हल्ली खूपच ऐकू येते, कारण की त्यांचे चमत्कार जो त्यांची सेवा करतो त्यांना ते चमत्कार बघायलाच भेटतात. आणि पहिले ते चमत्कार दाखवतात नंतर लोक त्यांच्या ज्या गोष्टीत ना त्याच्यावरती विश्वास होता तर लोक आपोआपच त्यांच्या नावाचं गुणगान गात आहेत. तर ही आहे मित्रांनो खाटूश्याम बाबा यांची कथा छोटीशी. आज एकादशीचा दिवस आहे आणि एकादशी ही खाटूश्याम बाबा यांच्या सेवेमध्ये खूप मोठी मानली जाते. त्यांची अर्जी लावण्याचा पण एक प्रकार आहे. जर का तुम्हाला तो प्रकार म्हणजे अर्जी म्हणजे आपण एखाद्याकडे अर्ज देतो ना आपला की माझं असं असं काम करा, तर खाटूश्याम बाबाला जर का एकादशीच्या दिवशी आपण अर्जी लावली ना तर द्वादशीच्या दिवशी म्हणजे असं बोललं जातं त्यांच्या साईडला की एकादशी का दिन मागणे का और द्वादशी का लेणे का. म्हणजे एकादशीला तुम्ही बाबाला मागा, द्वादशीला तुम्हाला ती गोष्ट किंवा तिच्याशी रिलेटेड काही ना काही नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर येणार. म्हणजे खाटूश्याम ज्याप्रमाणे मी बोलते ना की स्वामी ऐकतात तसे खाटूश्याम बाबाला बस इतकं आहे की तुम्ही दुसऱ्यांचं वाईट मागू नका, स्वतःच्यासाठी मागा. आणि ते बोलताना खाटूश्याम बाबा पहिले स्वतःच्या अस्तित्वाची प्रचिती देतात आणि मगच बघतो त्यांच्या मागं फिरायला लागतो, म्हणजे थोडक्यात त्यांच्या नावाचा गुणगान गायला लागतो. तर ही आहे खाटूश्याम बाबाची कथा आणि एकादशीच्या निमित्ताने मला ती तुम्हाला सांगावी वाटली. आणि एकादशीच्या दिवशी जर का तुम्हाला खाटूश्याम महाराज यांच्याकडनं काही तुमचं मोठं काम असेल आणि करायचं असेल तर एक अर्जी लावण्याचा एक प्रकार असतो. सर मित्रांनो तुम्हाला तो जर प्रकार जर माहिती करून घ्यायचा असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मी ते सांगावं व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे अर्जी लावता खाटूश्याम बाबाला, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवून सांगेन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.